मागील पानावरून. ऐतिहासिक तथ्यांचा आधार असलेल्या या पॉडकास्टमध्ये काही प्रसंगांचं नाट्य रूपांतर करण्यात आलं आहे. नमस्कार. मागील पानावरूनच्या आजच्या भागात मी ओंकार आणि मला दिसतायत ते हसरे, उत्सुक, शिक्षणासाठी अत्यंत आतुर असे चेहरे. मी बोलतोय नागपूर परिसरातल्या जाईबाई चौधरी ज्ञानपीठ हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज या परिसराबद्दल. या शाळेची स्थापना ज्या स्त्रीनं केली, ज्या महनीय अशा व्यक्तिमत्वानं केली, त्या होत्या जाईबाई चौधरी. एका अत्यंत मागास जातीत जन्माला आलेली, लहानपणापासूनच अवहेलना आणि दुस्वासाला ज्यांना सामोरं जावं लागलं होतं, अशा जाईबाई. सिस्टर ग्रेगरी यांच्यामुळं त्यांना पुढचं शिक्षण घेता आलं. हमालीचं काम सोडून त्या शाळेत शिक्षिका झाल्या तरी आपल्या इथल्या जाती व्यवस्थेचे जे चटके आहेत ते त्यांना सहन करावे लागतच होते. भले त्यांचं शिक्षण झालं होतं, त्यांना स्वतःला जात व्यवस्थेतले दोष कळत होते, पण समाज अजून सुधारलेला नव्हता. त्यांना जो अपमान सहन करावा लागला त्यातूनच त्यांना प्रेरणा मिळाली आणि त्यांनी मुलींसाठी, विशेषतः मागासलेल्या जातीतल्या मुलींसाठी एक शाळा सुरू करायचं ठरवलं आणि तशा पद्धतीनं त्यांनी शाळा सुरू केली. पुढं जाईबाईंनी मुख्याध्यापिका म्हणून पण काम केलं आणि दलित समाजातून आलेल्या त्या पहिल्या मुख्याध्यापिका होत्या असं अभिमानाने सांगितलं जातं. या पुरुषसत्ताक समाजामध्ये स्त्रियांना जी विभेदी वागणूक मिळते, त्यांच्या प्रगतीला जो अडसर होतो, त्यांना मानानी, सन्मानानी, प्रतिष्ठेने जगण्याला बाधा येते, हे सगळंच त्यांना अस्वस्थ करायचं. तर मग अशा पद्धतीनं स्त्रियांवर होणारा अन्याय असेल किंवा मग एका विशिष्ट जातीत जन्माला आला म्हणून एखाद्याला अत्यंत वाईट पद्धतीची मिळणारी वागणूक असेल, जाईबाई चौधरींना हा अन्याय असह्य व्हायचा. आणि मग त्यांच्या पातळीवर या सगळ्या शोषित घटकांबद्दल काय करता येईल, त्यासाठी जाईबाई चौधरी पुढं व्हायच्या. अर्थातच त्यांचं हे काम कर्णोपकरणी इतर ठिकाणी पोहोचत गेलं आणि 1937 साली ऑल इंडिया विमेन्स कॉन्फरन्सचं जे आयोजन करण्यात आलं होतं, तिथं जाईबाई चौधरींना एक दलित कार्यकर्ती, शिक्षिका म्हणून आमंत्रित करण्यात आलं. आता त्या कॉन्फरन्समध्ये काय घडलं माहिती आहे का? तर या सभेच्या ठिकाणी देशभरातून वेगवेगळ्या प्रांताच्या, वेगवेगळ्या धर्माच्या ज्या प्रतिनिधी आल्या होत्या, त्यापैकी बहुतांश स्त्रिया या तथाकथित उच्च वर्णातून आलेल्या होत्या. त्यामुळं त्यांच्या मनात जरी स्त्री उद्धाराचे विचार असले तरी सुद्धा त्यांची जात जाणीव तितकी विकसित झालेली नव्हती. त्यांच्या मनामध्ये अजूनही जातींबद्दलचा भेदभाव दृढ होता आणि त्याचाच प्रत्यय जाईबाईंना आला. त्यांना दिसलं की ह्या बाया आपल्याला त्यांच्यात सामील करून घेत नाही आहेत. अरे, आज तो ये लोग हमारा धर्म भ्रष्ट करके ही रहेंगे. मैंने सुना है कि ये जो नागपुर से जाईबाई चौधरी आई हैं, ये दलित समाज से हैं. अरे, अछूतों को हमारे साथ अगर खाना खाने बिठाया जाए तो हम ब्राह्मणों का क्या रहा. इनको अलग निकालना चाहिए. हाँ, कोई बोले ना बोले, मैं तो बोल के रहूंगी. मैं अध्यक्ष बहना से आज ही बात करने वाली हूँ. ये जाईबाई चौधरी और इनके साथ जो अछूत महिलाएं हैं, उनकी अलग व्यवस्था की जाए. ये हमारे साथ रहने खाने लगी तो ये हमारा धर्म भ्रष्ट करके रहेंगी. नहीं, मुझे ये नहीं चलेगा. जाईबाई चौधरींच्या कानावर हळूहळू या चर्चा यायला लागल्या. त्यांना वाटायला लागलं की स्त्री म्हणून जर आपल्यावर अन्याय होत असेल आणि त्यासाठी आपण सगळे एकत्र येत असू, तर मग दलित म्हणून होणाऱ्या अन्यायाबद्दल काय, या स्त्रियांना याचं भान असू नये. त्यानंतर मात्र जाईबाई चौधरी अशा पद्धतीच्या कार्यक्रमांकडे वळल्याच नाहीत. हो, म्हणजे जिथं कोणत्याही प्रकारचा भेदभाव होतोय अशा स्त्रियांच्या कॉन्फरन्सेसमध्ये जायचंच नाही, असं जरी त्यांनी ठरवलं असलं तरी सुद्धा त्यांनी आणखीन एक निश्चय त्याच वेळी केला की त्या स्वतः एक दलित महिलांचं संमेलन भरवतील. आणि त्या कामाला लागल्या. आणि 1938 साली जाईबाई चौधरी यांनी दलित महिलांचं एक भलं मोठं संमेलन भरवलं. मोठ्या संख्येने महिला या संमेलनाला उपस्थित राहिल्या.
याच संमेलनात त्यांच्या इतर सहकाऱ्यांसोबत जाईबाई चौधरी यांनी या चळवळीची, स्त्रियांची होणारी जी उपेक्षा आहे किंवा जातीभेद आहे, याच्याबद्दल आपण काय कृती कार्यक्रम आखायला हवा, चळवळीची नेमकी दिशा काय असायला हवी, या पद्धतीचे विषय मांडले गेले, त्यावर चर्चा झाली आणि त्यातून अनेकांना नवी प्रेरणा मिळाली. हो, जाईबाई चौधरी एक शिक्षिका, एक मुख्याध्यापिका, दलित चळवळीतली एक समर्थ कार्यकर्ती म्हणून त्यांचा जो जीवनालेख आहे त्यामधून अनेक मुलींना शिकवण मिळाली. आज कितीतरी मागासलेल्या जातींमधून मुली पुढे येत आहेत. संविधानानं दिलेले अधिकार, त्यांचं स्वतःचं कार्यकर्तृत्व याच्या बळावर स्वतःला एक नवी ओळख प्राप्त करून देत आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या अशा मुली बघितल्या, महिला बघितल्या की जाईबाई चौधरींचं स्मरण होतं. कारण अशा पद्धतीनं पहिल्या फळीमध्ये अनेक महिलांनी संघर्ष सोसून जी पायाभरणी केली आहे, त्यावरच पुढच्या पिढीतल्या अनेक महिलांच्या, मुलींच्या कर्तृत्वाची इमारत उभी आहे. जाईबाईंनी आपल्या आजूबाजूला असलेल्या उपेक्षित स्त्रियांच्या सक्षमीकरणासाठी जे कार्य केलं त्याचं पुन्हा एकदा स्मरण करतो आणि मी ओंकार पुन्हा भेटतो मागील पानावरूनच्या पुढच्या भागात. नमस्कार. मागील पानावरून